वहिनी, हो वहिनी, वहिनी वहिनी. हळू बोल ग, आरडाओरडा करू नकोस. हे वाव, न्यू हेअर बँड ऑनलाईन घेतला. केस उगवणे या पलीकडे डोक्याच्या या भागाचा काही उपयोग आहे का ग तुझ्या? गार पाण्याची पट्टी आहे ती ठेवली होती डोक्यावर. काय झालं वहिनी, ताप आलाय का तुम्हाला? मला काही झालेलं नाहीये. ही अशी तुमच्यासारखी लोक आजूबाजूला आहेत ना माझ्या, जी माझ्या डोक्याचं टेम्परेचर वाढवतात. तर माझं हे शांत राहावं म्हणून ठेवली ही पट्टी. तर तुझं काय, का आलीयस? वहिनी, मला ना टेन्शन आलंय हो. कसलं? बघा ना, आता पप्पाने आपले सगळ्यांचे कार्ड ब्लॉक केलेत. आता आपण ऑनलाईन शॉपिंग कशी करणार? आणि आपण पार्टीसाठी पैसे कुठून आणणार? आपण कसे जगणार वहिनी? आपण 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 काय चाललंय? आपण आपण तुझं तू बघायचं, कळलं का? पप्पांनी तुमचे कार्ड अनब्लॉक केलेत? एकदा माझे कार्ड्स ब्लॉक झाल्यानंतर ना मी नाही जाणार आहे भीक मागायला त्या म्हाताऱ्याकडे. माझी सोय मी केली. कशी? परत काही झोल केलात का तुम्ही? शट अप. झोल 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 म्हणे. झोल भुरटे चोर करतात. सिम्मी करते त्याला बिझनेस असं म्हणतात. लक्षात ठेवायचं. आणि तुझा तो नवरा, त्याला खूप आनंद झाला होता ना माझे कार्ड्स ब्लॉक झाल्यावर. त्याला सांगायचं सिम्मीला पैशांची कमी कधीच पडत नाही. अय्यो वहिनी, मला पण सांगा ना तुम्ही कशी सोय केली आहे ते. मीही करते. मी तिला त्यासाठी ना हुशारी लागते, जी ना तुझ्यात आहे ना तुझ्या ते नवऱ्या. तुमचं तुम्ही बघून घ्या. बघा काय करायचं ते. तुम्ही हकलल्याशिवाय ना जाणारच नाही मी इथून, असं ठरवलंयस का? आउट. हे काय चाललेच होते मी. आउट. आले 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 मी. बोला. बोला खरतोंडे. मॅडम, त्या बावलट शेफालीच्या नावावर बिल फाडून मी 10 लाख काढले. कॅश आहे आणि ती बॅग घेऊन तुम्हाला द्यायला मी बंगल्यावर यायला निघालोय. रस्त्यातच आहे, फक्त कॅबची वाट बघतोय. जरा कुठे तुमचं कौतुक करावं असं वाटत असतानाच ना नेमकं हे तुम्ही असं काहीतरी बोलता ना की मला लगेच पटतं तुम्ही कौतुक करण्याच्या लायकीचेच नाही आहात. आता काय झालं मॅडम? वर काय झालंय म्हणून विचारते, युजलेस. अरे ती एवढी मोठी रक्कम, ती कॅश तुम्ही इथे बंगल्यावर घेऊन येणार आहात म्हातारा घरात असताना? जरा आहे ना स्मार्टनेस वापरा. मॅडम, स्मार्टनेस वापरला म्हणून तर बँकेतून कॅश काढली. बँक ट्रान्सफर केले असते तर अजून खोल झाले असते. मॅडम मॅडम आता काही कराल, ही कॅश तुमच्या ताब्यात घ्या, म्हणजे मी फ्री, टेन्शन फ्री एकदम. मॅडम ही एवढी कॅश. कॅश 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 काय करता? किती मोठ्याने बोलताय तिथे. हळू सावकाश बोला. हरतोंडे, कोणी ऐकलं ना तर माझ्या तोंडाशी आलेला घास निघून जाईल, लक्षात ठेवा. काय रे? तुम्हाला सरांनी बोलवले. कशासाठी? हे मला नाही माहित. अहो कधीपासून शोधतोय तुम्हाला. तू हो पुढे. मी आलोच. हो पुढे. हॅलो घरतोंडे, कोण होतं? मॅडम सुरेश होता. सरांनी बोलवलं म्हणे. मला भीती वाटते मॅडम, त्याने ऐकलं की काय? व्हॉट? पण
मग हा सुरेश, तुम्ही आता जिथे कुठे उभे आहात तिथे तुमच्या मागे मागे आला आणि त्याने रस्त्यापर्यंत तुम्हाला निरोप दिलाय? हो. ओ गॉड, आय थिंक यशला याबद्दल कळलंय आणि म्हणूनच त्याने तुम्हाला बोलवलं तिथे. खातुंडे, तुमच्यामुळे ना नेहमी गोत्यात येते मी, पण लक्षात ठेवा, काय वाटेल ते झालं तरी माझं नाव यात आलं तर हा घोटाळा आणि यापूर्वी केलेले सगळे घोटाळे याचं खापर आहे ना मी तुमच्या नावावर फोडून तुम्हाला तुरुंगात खडी फोडायला पाठवणार. आणि हे जर मी केलं नाही ना तर माझं नाव सिम्मी नाही. मॅडम, काय मॅडम 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 चाललंय? तर जा ना आता, काय होतंय ते कळवा मला. युजलेस. सर, माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी खरंच पैसे नाही घेतले सर. मी असं कसं करणार सर? मी अशी नाहीये सर. काही काम होतं का? सर, आज हाफ डे घेतला होता म्हणून मी लवकर निघालो होतो. नाही म्हणजे काही अर्जंट नसेल तर मी जातो, जरा घाई आहे मला. शेफालीने जी आगाऊ रक्कम घेतली होती गारतोंडे, त्याचं कारण नेमकं काय ते तुम्हाला सांगितलं होतं? म्हणजे याचा संशय अजून शेफालीवरच आहे. उगाच घाबरतोय मी. गारतोंडे, शेफालीने उचललेल्या आगाऊ रकमेसाठीचं कारण तुम्हाला आठवतंय का? नाही, कारण असं आठवत नाही. आता बऱ्याचदा ती पैसे घेते ना, दरवेळेस कारण कसं लक्षात ठेवणार मी? मी कधी घेतली आगाऊ रक्कम? काही खोटं बोलतात सर. तर गारतोंडे, मला सांगा, शेफाली एका वर्षभरात साधारण किती वेळा आगाऊ रक्कम घेते? बऱ्याचदा घेते. आणि कारण काय सांगते? काही सांगते, म्हणजे कधी फिरायला जायचंय, कधी आईची तब्येत बरी नाही वगैरे. यावेळी काय कारण सांगितलं? ते आठवत नाही. जेव्हा ती आगाऊ रक्कम घेते तेव्हा तुम्ही स्वतः हजर असता? हो, म्हणजे कंपनीचे पैसे कुठे जातात ते मला लक्षात ठेवायलाच हवं ना. म्हणून तर विचारतोय, कारण काय सांगते? ते आठवत नाही. हो, जेव्हा ती रक्कम घेते तेव्हा स्वतः सही करते? हो, म्हणजे मी स्वतः समोर असतो आणि ती व्यक्ती जेव्हा स्वतः हजर असते तेव्हाच मी पैसे नेऊ देतो. म्हणजे यावेळी सुद्धा तुम्ही हजर होता? हो हो, माझं कामच आहे ते. म्हणून तर विचारतोय, तिने कारण काय सांगितलं? ते आठवत नाहीये ना. बरं, यावेळी तिने स्वतःहून सही केली होती? हो. सो कुठलाही एम्प्लॉय जेव्हा आगाऊ रक्कम घेता तेव्हा तुम्ही बघता की त्यांनी सही केली की नाही आणि मगच रक्कम देता? हो हो, माझी जबाबदारीच आहे ती. शेफाली सही कशी करते गारतोंडे? अहो, काय सांगावं, निव्वळ वेडेपणा. सही सुद्धा रांगोळी काढल्यासारखी करते ती. म्हणजे एम्प्लॉई सही कशी करतात हे तुम्ही मन लावून बघता? हो. पण यावेळी शेफालीने सही बरोबर केली नाही, ती नीट दिसत नाहीये. अहो, कार्बन कॉपीला अशीच दिसतात सही. म्हणजे कार्बन कॉपीवर तिची सही तुम्ही घेतलीत आणि तिच्या नावाने ती आगाऊ रक्कम तुम्ही उचललीत. बघितलं तुम्ही सगळ्यांनी? यांनी मला फसवून सही घेतलीये. पाहिलं तुम्ही लोकांनी, माझी काहीच चूक नव्हती सर, हे खोटं बोलत होते. दुसऱ्यांच्या नावावरती तुम्ही स्वतः आगाऊ रक्कम उचलता आणि कंपनीला लुबाडता? लाज नाही वाटत? सर, सर चुकून झालं. मी ते सर. गारतोंडे, इथून पुढे कंपनीला तुमची गरज नाहीये. आउट. गारतोंडे, ताबडतोब चालायला लागा. सर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सर. आउट.
एक मिनिट गारतोंडे. सर 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 मला वाटलंच होतं तुम्ही मला बोलवणार. सर काही गोष्टी गरजेपोटी कराव्या लागतात इच्छा नसताना सुद्धा. सर मुलं बाळ असलेला माणूस आहे मी. माझा विचार करा सर. खरंच सांगतो. या कंपनीत इतरांनाही मुलं बाळ आहेत घातोंडे, आणि त्या सगळ्यांची जबाबदारी कंपनीवर आहे. आउट. शेफाली, डोंट वरी. सॉरी. थँक्यू. थँक्यू कशासाठी? तू आधी सांग. सॉरी कशासाठी? मगाशी जरा जास्त बोललो मी. रागाच्या भरात होतो ते. त्या सगळ्या प्रकरणामुळे तोंडातून निघून गेलं. तू सांग थँक्यू कशासाठी? कारण तू माझ्या मैत्रिणीला म्हणजेच शेफालीला खरं प्रूव्ह करण्यासाठी मदत केली. शेफाली फक्त तुझी मैत्रीण नाही तर माझीही मैत्रीण आहे. आणि फक्त मैत्रीण म्हणून नाही तर तिच्या जागी ऑफिसमध्ये दुसरी कुठलीही व्यक्ती असती आणि त्याने घोटाळा केला नसता तरी मी इतकीच मदत केली असती. कारण मित्र किंवा मैत्रीण हे इम्पॉर्टंट नाहीये. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की खरं बोलणाऱ्या माणसाच्या बाजूने बोललं पाहिजे. आणि मला स्पष्ट दिसत होतं की शेफाली खरं बोलते. आणि असेही खोटं बोलणारी माणसं, लपवणारी माणसं लगेच कळतात. ते किती जरी म्हणाले ना की नाही मी खोटं बोलत नाहीये तरीही त्यांच्या डोळ्यात लगेच दिसून येतं. असो, तुला कशाला सांगतोय सगळं? यश, आय एम सॉरी. आता थँक्यू म्हणालीस आणि आता सॉरी? थँक्यू मी शेफालीसाठी म्हणाले होते आणि सॉरी माझ्यासाठी. आय नो तू रागवलायस माझ्या. मी तुझ्यावर रागवलोय? मी कशाला रागवेन? कारण मी तुझ्याशी खोटं बोलले. तू माझ्याशी खोटं बोललीस? कधी? मला नाही माहित. आता उगाच ऍक्टिंग नको कर. मला तुला हेच सांगायचं होतं. 2-3 दिवस मी परांजपेनकडे पार्ट टाइम जॉब करते. काय? आणि हेच मला तुला सांगायचं नव्हतं म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले. पण का करतेस तू हा जॉब? यश, या पगारात माझं घर खर्च नाही होते. मला खरंच पैशांची गरज आहे. अगं मग मला सांगायचं ना नेहा. मी मदत केली असती. तेच तर नकोय मला यश. मला माहितीये तू मला मदत केली असती पण नंतर तुलाच प्रॉब्लेम झाला असता. खरं तर मी तुला
सगळं खरं खरं सांगणार होते, पण मला माहिती होतं की तुला ह्याचा त्रास होईल आणि म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले. पण तुझ्याशी खोटं बोलून मलाच खूप त्रास झाला, कारण तू खूप खरा आहेस, खूप जेन्युइन आहेस. तू सगळं मला खरं खरं सांगतो आणि माझा खूप विश्वास आहे तुझ्यावर यश. आय एम सॉरी, मी खोटं बोलले. पण यापुढे मी तुला प्रॉमिस करते यश, की माझ्या इतक्या खऱ्या मित्राशी कधी खोटं बोलणार नाही. खरंच. मला माफ करशील ना? यश, माझ्या डोक्यातनं राहून राहून घारतोंडेने जो फ्रॉड केला ना त्याचा विचार घुमतोय. मला असं ना आतून वाटतंय कुठेतरी की ना तो हे सगळं एकटा नाही करू शकत. त्याला कोणाचं तरी ना स्ट्रॉंग बॅकअप आहे. आणि तू पाहिलंस त्याच्याकडे, त्याला काहीतरी सांगायचं होतं पण बोलला नाही तो. त्याच्या चेहऱ्यावरच लिहिलंय रे तो फ्रॉड करू शकतो म्हणून. एक काम कर, हे करून मला व्हॉइस नोट पाठव, मी माझी वाक्य बोलतो आणि ऐकून घेतो. कशाला एवढं कष्ट करतोयस? सॉरी यार, मला जरा लक्ष नव्हतं. दिसतंय मला ती यश. तू एक काम का नाही करत? तू सरळ त्या नेहाकडे जा, तिला विचार तू खोटं का बोलतेस. तिने कबूल केलं की ती खोटं बोलत होती, आणि तिने जे कारण सांगितलं ते मला फेअर वाटलं. एक मिनिट, तिने तुला सांगितलं ती खोटं बोलतीये आणि ते कारण तुला पटलं? अरे मग काय प्रॉब्लेम आहे? मग का चेहरा पडलाय तुझा? अरे मग तर उलट तुझ्या मनावरचं ओझं हलकं झालं असेल ना? ओझं हलकं नाही झालं, उलट आता ओझं वाढलंय. म्हणजे ती परांजपेकडे काम करते समीर, पण ही गोष्ट मला सांगायची नव्हती म्हणून माझ्याशी खोटं बोलत होती. आणि याच गोष्टीचा तिला खूप त्रास होत होता. तुला माहितीये का, कारण तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्याशी कधीही खोटं बोलत नाही. मी तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे समीर. एका अशा व्यक्तीवर, तूच म्हणाल्याप्रमाणे, जो पहिल्या भेटीपासून तिच्याशी फक्त खोटं बोलत आलाय. बरं, ती खोटं बोलते कोणाला दुखवण्यासाठी किंवा फसवण्यासाठी नाही, तर तिच्या आयुष्यातली पैशांची कमी भरून काढण्यासाठी, तिच्या मुलीला नीट वाढवण्यासाठी. ती हे मला काही सांगत नव्हती, त्याचं कारण की यशला कळलं तर यश लगेच सरांशी बोलेल आणि काहीतरी मदत करेल, किंवा स्वतः काहीतरी मॅनेज करेल आणि मदत करेल. खोटं तीही बोलत होती आणि खोटं आपणही बोलतोय समीर. तिचा हेतू वेगळा आणि आपला वेगळा. आपण फक्त बिझनेससाठी खोटं बोलतोय. मला कळत नाही या गोष्टीची मला लाज वाटली पाहिजे की वाईट वाटलं पाहिजे. एक मिनिट, का आपल्याला असं काही वाटलं पाहिजे? तुला आठवतंय ना, आपण जेव्हा इथे मुंबईत परत आलो तेव्हा आजोबांना जाणवत होतं की इथल्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड आहे, आणि ती शोधायसाठी आपण खोटं बोललो. मग आपण चुकीचं काय केलं? मग आपल्यामध्ये आणि घारतोंडेमध्ये फरक तो काय समीर? तोही त्याच्या स्वार्थासाठी खोटंच बोलतोय. अरे काही काय यार यश, घारतोंडे जे खोटं बोलतोय त्याच्यात आणि आपण जे खोटं बोलतोय त्याच्यात फरक आहे. आय अग्री समीर, आय एम नॉट डिनाइंग दॅट. पण तू किती सजवून सांगितलंस ना तरी द फॅक्ट रिमेन्स, खोटं हे खोटंच. अरे पण यश, ज्या घरात खातात त्या घरात भगदाड पाडायला लाज नाही वाटत तुम्हाला?